कोण कोण आणि कुरकुर आता आम्ही खाणार आहे, तर खाऊन पिऊन बघू कसं लागते. आभाळ आलेला आहे, पाऊस येण्याची खूप जास्त शक्यता आहे. येईल होय पाऊस. आता काय नाही कसं लागते कोण ते सांग. चांगलं मस्त लागते मित्रांनो. आहे का गोड चांगलं? गोड आपला काळू दादा आहे का व्यवस्थित वडापाव? चांगला आहे ना? चांगला मस्त हा. जाऊन हाताने बाबळ जोडायची, हम्म. गोडी बाबळवर फोकारीने आणायची. चाललं दादा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपली मेंढर दादांनी आता वाईज पाणी पाजलं ते सकाळ सकाळ. मी घरीच होतो, मी आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला तिथला घेऊन येत होतो जरा, त्यामुळं उशीर झाला आहे ब्लॉगला. आणि सकाळी कसं झालं, लवकर मोबाईल चार्जिंगला लावला त्याकरता झाला उशीर ब्लॉग काढाय. तर आता मेंढर चालवले ते आम्ही डायरेक्ट कांद्याच्या पातीत. तिथं मित्रांनो कांदे बिंदे आणि पात बी. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपण कुठं मेंढर चारतोय, रेसिपी बिसिपी काय बनवतोय ते चालल्यात आहे. आणि आपला पप्पू हा कसा आहे मागं. पण मित्रांनो, मला आत्ता वाटते पप्पू आपला थकायला लागलाय. एका पायाने भरपूर लंगतोय बी, लांगडा झालाय तरी बी आपल्या मेंढराकडे येतोय. घरी काय राही नाही. इमानदारी यालाच म्हणतात मित्रांनो. लोक म्हणतात ना कुत्रा इमानदार असतो, खरंच कुत्रा एवढं इमानदार कोणी असू शकत नाही. बघा ह्या साईडचा पाय लांगडा झालाय त्याचा, कसा चालतंय बघा. थोडा वेळेस कोल्हापतोय. आले तर आता ज्वारीच्या वावराने. हवा हे कसं आहे, बाण बेन वाफळी बिबळी ज्वाऱ्या असल्यामुळं इथं कोणी मेंढर लावलीच नाही. आणि आता बघा पाचोळा खायला आल्यात. बराच पाचोळा पडलाय मित्रांनो. बघा चांगलाच पाचोळा आहे मित्रांनो. हे जे झाड आहे ना एवढ्या वावरात मध्ये, हे चन्नाच आहे. आणि दादा दादा काय ह्याचं झाड आहे? चांदणाचं झाड आहे. आणि इथं मध्ये काय, इथं काय देव आहे काय? तिथं देव आहे, काळूबाईचं मंदिर आहे. हा बघा या ठिकाणी पण त्याचं पार पडलंय. हा म्हणजे पहिल्यापासूनच असं आहे, ते पात्र लावलाय ते आपली मेंढर खाली पाय दिला की चिंपवते. हा झाडं झुडपं किती मस्त दिसतंय. इकडलं निसर्गरम्य वातावरण. इकडलीच मित्रांनो अशी शेती आहे, इकडंच झाड आहे, इकडं दर्या असं म्हणजे नाही का. पहिल्यापासूनच इथं झाडं आहेत, लिंबाची ह्याची. आणि याचा आता पाला पडलाय तरी बी लय भारी वाटते. आपली मेंढर राहतात उभी, पाचोळा खात्यात. आपली मेंढरं आलेली आहेत कांद्याच्या पातीत. तर बघा कांद्याची पात खायला आपली आई बी आली. आईला वाईज पाणी आणून दिलंय बघा. मी आत्ता प्यायला गेलतो पाणी, आईला बी दिलंय आणून. आई म्हणली मला बी आण. बघा लय ऊन लागते बाबा, सगळ्यांनी डोक्यावर घेतले. आपलं दादा बी तो का तिथं. आपलं दादा बघा इथं बघा किती कांदा खराब झाले, त्यांचं भरपूर नुकसान झाले. दादांना काम लागले कांदा पांगवायचं. मेंढरांना पातच खावा ना, कांदा कावा खायची. दादा कावा खाणार कांदा मेर? पांगवायला लागतं. जरा खराब झालेलं आहे ते, वाळलं की मग मेर खात्यात खराब कांदा. आपली मेंढर बघा कांद्याच्या पातीवरून चालवली. हर 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 झाड खात होती अक्को बाय. कांद्याच्या पातीवरून रस्ता लय खतरे बाबा शेततळ्याच्या. इकडं खाली डासाळलं तर वाढ्यातच जाग्यावर जाईल, तसं थांबणारच नाही. लय जपून जावं लागतं असं तारला दरीत दरीत. आता सगळे मेंढर घेऊन चाललोय पाण्यावरती. आज पाणी खाली नाही मित्रांनो, आज पाणी वर कागदात. आपण कागदाचं जुगाड केलंय ना तिथं. ताण्याले असत्या, लय ऊन लागते. पाण्यावर पोचलेली आहेत. आणि मग कशी झाली गडबड. ताण्याले ते लय रेटारेटीत चालली त्यांची बाबा. मित्रांनो आईन मी मेंढरा काही आत्ता. आणि दुपारचे मेंढरं पाण्यावाले ते. आणि इथं एक दुकान आहे, इथं मेंढरं आली की आपल्याला वाटतं काहीतरी खायला आणावं. तर आज काय बघा, कोण 2 कोण आणि 2 कुरकुरे. आईनेच पैसे दिले ते. हे आता माझ्याजवळ पैसे नसतात, गरीब माणूस आहे बाबा मी. तर आता आई कोण घेतलेत पैसे, पण आईने फक्त कोण आणायला लावलं, कुरकुरे आणले. आता आई काय म्हणते काय माहिती. गेली आता मेंढरं हाणायला. मेंढरं सावलीला बसानात. काय पडेल तिकडं. आय सगळे हान, सगळे हान की
आणखी पटापटा. माझं पैसे नाचून बसला हो. मला हा नको मग खाऊ का मी सगळं हे. हा किती पैसे नसावला तो सांग बर. किती दिलं तर तुम्हाला. दिल तर किती रुपये मग किती गेलं. मग गेलं की आता 30 रुपयाचं कोण ते 5-5 रुपये 30 रुपये घालून आला. मग काय म्हणतो? हो आता निवांत बसलोय. आई काय खायचे आपल्याला. कुल्फी. कुल्फी नाही काय काय कोण कोण हा कोण कोण आणि कुरकुर. आता आम्ही खाणार आहे तर खाऊन पिऊन बघू कसं लागते. आई फोड की खा की. खा, कोण खा. आभाळ आलेला आहे. पाऊस येण्याची खूप जास्त शक्यता आहे. येईल होय पाऊस. आता काय नाही कसं लागते कोण ते सांग. चांगलं मस्त लागतोय मित्रांनो. खायला मग भारी लागतोय पण तो गेलं ना 30 रुपये. हा कसे खाते आहे. तर केवढ्या बरा तो आण. पपडीला कोण नाही खायला दिला म्हणून कुरकुरे दिले दोघा. कुरकुर खातोय आपला वाघ. आला 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 तू राजा दादा आला तू काही नाटक आहे तो. पाय दुखते तरी गप आता त्यांनी मलाच फुलं नाही तर तुला कुठून करू. खायचं मी खाले अर्ध मग माझा पुडा. आभाळ आलेला आहे हो का. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आपल्याकडं. मेंढरं सगळी पांगल्यात. आता ह्यांना लवकरात लवकर चाराय न्यायचे. मित्रांनो आता भरपूर उशीर झाल्यामुळं घरी कोण जात नव्हतं तर आपल्या आईने मला पैसे दिले आहे घरी जा म्हणून. नाही तो वडापावनी आता वडापाव बनला असते. हा तर आता एक गार बाटले जरी पैसे नाही पाव एकटा पैसे देते आई कशी. मित्रांनो आता घराकडं आलेलो आहे. उतरलो गाडीवरून. एक काका भेटला हात केल्यावरती आणि आईने पैसे दिले तर दादांना जरा वाईट खायला न्यायला. आपल्या आईचे जे वडील आहेत ना त्यांना खायला न्यायचे. म्हणले काहीतरी खायला घेऊन जा नाही का. तर आता त्यांना खायला चालवले बघा. अरा जरा जरा खायला खा. नाही अजून मेंढर वरच आहे. ते आई म्हणले आता मी कवा जाऊ चालत. तू गाडीला हात करून जाशील तूच जा घरी. हा दोन भाग कसे भांडणं करते ते योगा. भांडणं करते एकमेकाला चावते ते लगा. आईने जवळ जवळ बांधले. ते पडेल मोठं असून हे बारक त्याला ताप देते. आहे का गोड चांगलं. गोड आपला काळू दादा आहे का व्यवस्थित वडापाव. चांगला आहे ना. मस्त दादांना दिलाय वडापाव काळू. काळू कुतिया आपल्या जवळ आलाय आता घरी आल्यामुळं. आपल्या इथे पाऊस टिपकाय लागलाय. हवा दिसते का हातावर थेंब बिम टिपकाय लागलाय हळूहळू. दादा पाऊस टिपकाय लागलाय. पाऊस टिपकतोय ना. येईल वय काय सांगता येतं त्याचं. आला तर काय बाबा आला फिरलाय पाऊस बस येतोय का काय आपल्याला काय बाजूला आहे बरं इकडे बी टिपकतोय. हा बघा आपल्या बिराडाव टिपकाय लागलाय. बघा बघा हे पावसाचं टिपकं आहेत मित्रांनो. पावसाची काही गॅरंटी नाही. पण घरी ज्या कामासाठी आलो होतो वाघर देण्यासाठी तर वाघर सगळी देऊन झाली आपली. इथं वाघर द्यायची अशी लंबोळी. हे रान राहिलं होतं त्यांचं हे कोपरा. मग अशी वाघर देऊन घेतली. पण आता ना पावसाचंच काय कळा नाही. पाऊस आला तर अवघड होईल. पाल द्या आणि हिन तीन लय डोक्याला ताण. मग नीचं काम चाललंय आणि हे बघा कसलं रिस्की आहे बाबा.
पोटासाठी काय बी करावं लागतंय मित्रांनो. हे बघा कसलं रिस्की, खालनं तळातनं गेले वर त्या लाकडांना धरीत धरीत. अवघड आहे का नाही. मग दादा पहिले किती मिनिटं होत्या तुमच्याकडं? मग ते 4-5 हा 500 होते की 500. आणि कुठं न्यायचा चारा आहे त्यांना? मावळा मुळशी धरणार. तिकडं होय. हा पोळ तिकडं काय चारा? चारा आहे काय असतात, ज्वारीचा, तरकारी, काय बी चारा आहे ते. होय. आणि ते पाची हा हा कांद्याच्या. आणि 500 मिळाला का कोण कोण? मी असायचं पुरी याच्या दुसरा भावाचा एक शिव. म्हणजे तुम्ही 2-4 जण 500 मेंढर हँडल करायचा का? हा 500 होय. पुरी याच्या पुन्हा बाईला का काय होते, बाईला का एक भावाचा. हा 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 शेळ्या 50 होत्या. हा. आणि मग ते तिथं मावळातच राहायचा का दुसरी कवी जायचा? नाही तिथं पवडीच्या वरती राहायचं दारुलीला. दारुलीला का? हा दिवाळीच्या वरचं जात धरणाच्या वर जायचं. होय. हम्म. आणि मग ते कातारणे कोतारणे कसं काय? कातरणी धरणाच्या वर करायचं. होय. आणि कोण कातरायचं मेर? होता मी आहो ना, आणि मीच कातरायचो उगाच. दोघच 500 मेंढर? हा 2-2 खंड्या रोजी कातरायचं 50. हा हा हा. दोघं जण. आणि तो मेवण्याचं काय नाव? बाबू बाबू. बागापुरी. बाबू वाघापुरे होय. ते बी लय मेंढराला चपळ असते ना? लय कातरायचं पण. होय. आणि दूध बीध निघायचं का? दूध निघायचं खाली आल्यावर निघायचं 20-25 लिटर दूध जातच. 20-25 लिटर? हा मेंढराचं का शेरडाचं? शहराचं काय मेंढराचं काय. लय दूध होतं पहिलं दानकारा का? आणि पवडला जायचं जरा माझा भाऊ हा हा गागर होती हा. 20 लिटराची. मग हाय. दुसरं का करशील तुमच्या काळात कसं जायचं दूध विकायचं म्हणल्यावर? त्याला इसनी 25 तेव्हा जायचं का? लिटर. मग हे काय आता जे माझं कसं झालंय, लोकांनी मारायची बी काही वाट्याने. खरं का काय? मग काही नाही मारायचं. त्या गुळच्याला बकरी घेऊन होती ह्या बावठ्या काट्याचे घातलेली एकाने ते बारशे दिवशी काट बारशे. हा दिवाळी काट बार मोठी असते ती हा गावाची. मग ती गाव पठार होतं आमच्या राहण्याच्या कडेला. हा ती जाणकाराने शाळ्या बकरी आणून चारली आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर ओळखीचा म्हणला काठी पकडून जुयासाने काठी घातली माझ्या का बावट्या. तुमच्या बावठ्या होय. आणि मग मग मी काठी हिसकून घेतली तर नाट पळाला. मग गावात गेला खाली पळून. त्याला वाटलं असं आता ह्यो लय मारेल. हा? त्याला पळून गावात हा. दिसून काय आलाच नाही तिथं. खायचं राहिलं नाही बघ. अख्ख्या जाणकार 20-25 खंड गाव पठार होता मोठा आमच्या रानाच्या खाली. हा अख्खा काळा भंगार करून टाकला. हा. मग काय? बाया गडी साऱ्या बारशीला गेलं बघा. काट बारी धरून उभं करावं लागतं. मग होय. आलं की कोलाट उड्या काय तिकून आलं की 2-2-3 कोलाट उड्या घ्यायची. हा. तुम्हाला तेवढंच मारलं का दुसरं बी कुठं मारलं? दुसरं वाट्याने किती लई मारलं जागी हाणायची माणसं. बकरी गट असायचं वाट्याने चाऱ्यावर आलं की कोण वाटा मावळाच जाणं. मावळा सारे ओळख होती ना हा. तिथं म्हणजे सारं माहेर गं मला म्हणजे लय हे करायचे आवडायचे. मग फक्त वाट्याने कोणी अशी दत्तिंग करायचं? वाट्याने अशी कुठं कडे मेराला असते लांड काकराला असलं की आला की हाणायचा. होय. असले मग तुम्हाला असं आठवतंय का तुम्हाला सगळ्यात जास्त कुठं मारलं होतं ते? सगळ्यात जास्त म्हणजे इथे गुळच्याला मारलोच. गुळत जाऊन जो हाताने बाबळ जोडायची. गोडी बाबळवर फोकारीने आणायची. बरं तुम्हाला मी आता 1-2 प्रश्न विचारू का? हा. तुम्हाला तुमच्या लहानपणी तुम्हाला असं काय वाटायचं मोठं होऊन काय बनावं वाटायचं? ती काय बकरी काय तुला आम्हाला शाळा नाही शिकवली. हम्म. लहानपासून बकरी जोडी होती. लोकांची बकरी सांभाळाय होती. हा. मग मी मोठं झाल्यावर मग दुसरं भाऊ झाल्यावर मग बकरीच वाढली. बकरीच मग कोणी एक शेळ्या का एक दोघं म्हणजे काय मी पुरी याच्या मागं ती काही पोर तुमच्यावाली ही दुसरी तायची हा हा हा. भावची पुरी भाऊ बैलाची होती ती. बैल नुसती गाडीचं झोपडीचं पाठीवर दांडा धरीत पळायची. लय बैल बा आहे. 15 दिवसाला म्हातारा पोचं पेंडीचं टाकायचं. पेंड ओढली की म्हणायचा माझा पेंड आहे का बैलाला आहे.
हे पैसे घेऊन पैसे पोचा आणि पैसे हा. कोण पेन नाही उडली पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त पश्चाताप झालता का कवा? म्हणजे असं नाही का हा एखाद्या दिवशी लय टेन्शन कवा आलतं तुम्हाला? टेन्शन नाही आता असंच बघ ताण पडायचं तुझं काढायचं इस्पिटर तुझं काढा म्हणलं सोपं आहे का? तेव्हा लय असं वाटायचं नाही लय कवा काढायचा आवाज आवाज असतो तुझं काढायचं एकटा. एकटा आणि एक जण शेळ्याचं हा. गडीचा दुसरा शेळ्याचं काढायचा आणि मी बकऱ्याचं काढायचं आणि त्या दिवसा कालचा सोनबा तो 11 वर्ष आमच्या याच्यावर हा. ते मग त्याचं तुझं काढायचं मी काढायचं शेळ्याचं हा. पेन काढायचं तुझं काढायचं दराय नाही करून काय नाही. काय नाही मग त्याच्या हातावर हुडकासाठी जवळ यायच्या त्याच्या हा, मग काय. त्या चिरला चरी बरोबर लोंबाळा त्याच्या मला. तर मित्रांनो आपला नवीन मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि आपलं दादा चालला आता बघा या मोबाईलमध्ये शूटिंग घेतोय म्हणजे ते घरी घ्यावं लागेल. चला चला दाजी आले तो न्यायला दादांना. आपली आई चाललं दादा मागाशी बोलला आपल्या बरोबर थोड्या वेळ आणि आता चाललं दादा. पाहिजे शाखा आहे ना बसा काठी कशी करायचं का चला चला फोन करा केल्या जम करा दादा तर मित्रांनो आजचा आपला स्वयंपाक चालू आहे. बोब्या काढायचे चालले बोब्या बघा या ठिकाणी बोब्या तळायचे येत आहे. भाकरी झाली होय आई? भाकरी केले कालवण कालवण करायचंय ना आहे का ह्याचं कालवण आहे? सोड्याचं. यो मित्रांनो आज आपल्याला बोब्यांबरोबर मस्तपैकी खायला भेटणार आहे सोड्याचं कालवण. तर मित्रांनो आजचं जेवण आहे सोड्याचं कालवण. सोडू काही दिसा नाही. बाजरीची भाकर आणि एवढ्या डिश भरून बोब्या. आईचं बी चालले. आई कसं झाले? चांगलं झालं. चांगलं झाले का? तर मित्रांनो आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.